जळगावमध्ये सोन्याच्या भावात आज पुन्हा 900 रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या भावात 1,500 रुपयांची वाढ झाली। सोन्याचे भाव 88,000 तर चांदीच्या भावानं आता 1 लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। सातत्याने गेल्या महिन्याभरापासून सोने व चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळत आहेत। आज सोन्यामध्ये पुन्हा 900 रुपयाने वाढ झाल्याची पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे चांदी देखील 1 लाखाचा टप्पा चांदीने पार केलेला आहे। ही सोन्या व चांदीच्या भावात का सातत्याने वाढ होत आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सोने तज्ञ जे आहेत संजयजी सोनी हे आपल्या सोबत जुळलेले आहेत। आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। सर, काय सांगणार, सोन्याच्या भावामध्ये आज 900 रुपयाने वाढ झालेली आहे। जीएसटी जर आज सोन्याचा भाव काय आहे आणि चांदीने देखील 1 लाखाचा टप्पा पार केलेला आहे। जीएसटी सकट साधारण 88,400 पर्यंत सोन्याचा भाव आहे आणि चांदी जी आहे ती 1 लाखाच्या वरती चालली गेलेली आहे जीएसटी सकट। आणि वाढीमागे नेमकं कारण म्हणजे ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय धोरणच आहे, कारण की सोनं हे भारतात तर नाहीच आहे, फार कमी आहे, बाहेरूनच येतं पूर्ण। आणि टॅरिफ वॉर म्हणून जे सध्या धोरण चालू आहे अमेरिकेकडनं, त्याचे परिणाम याच्यावर पाहू शकता, याच्यावरती जास्त आहे। आणि सध्या कंट्री फर्स्ट म्हणून सर्व कंट्रीज जे आहे ते आपले गुंतवणूक जी आहे ती सुरक्षित करते, तर ते सर्व सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करताय। आणि चीनने पण चीनची जी बँक आहे ते पण सध्या सोनं पर्चेसिंग चालू केलं आहे। ते पहिले एवढं करत नव्हते, आता जास्त चालू केलं मागच्या 1 महिन्यापासून। तर त्याचा परिणामही भावावरती झालेला आहे, म्हणून भाव कंटिन्यू वाढत चाललेले आहे। भविष्यामध्ये सुद्धा तेजी राहणार आहे। आता जे मोठे जे तज्ञ आहेत त्यांच्या सांगण्यानुसार या वर्षापर्यंत 1 लाखापर्यंत सोनं जाईल आणि चांदी जी आहे ती 1 लाखाच्या वरती पण सध्या गेलेलीच आहे, अजून त्याच्यात दरवाढ होईल। सोनं हे जवळपास 1 लाखाचा पल्ला लवकरच गाठणार आहे। चांदीच्या भावातही अशीच तेजी असल्याचं या ठिकाणी सोनं तज्ञ यांनी सांगितलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।